पुढच्या सविस्तर घडामोडींकडे आपण वळणार आहोत। आज विधान भवनामध्ये सगळे नवनिर्वाचित जे आमदार होते त्या आमदारांचा शपथविधी सोहळा आज आणि उद्या होणार आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंशी मवियाच्या नेत्यांनी संवाद साधला आणि त्यावेळेला निर्णय असा घेतला की मवियाचे आघाडीचे जे सगळे आज तर त्यांनी शपथ घेतली नाही मवियाच्या नेत्यांनी आमदारांनी, मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना असा सल्ला दिला की आधी तुम्ही शपथ घ्या आणि त्यानंतर मग आंदोलनासंदर्भात बोला। विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला। यावेळी महायुतीच्या सगळ्या आमदारांचा शपथविधी झाला, पण महाविकास आघाडीच्या आमदारांनी मात्र आज शपथ घेतली नाही। या संदर्भात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी मवियाच्या नेत्यांनी चर्चा केली। या चर्चेत महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार उद्या शपथ घेतील असा निर्णय झालेला आहे आणि त्यानंतर मग ईव्हीएमच्या विरोधासंदर्भातलं आंदोलन कसं करायचं याविषयी धोरण ठरवलं जाईल। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, काय अधिक सांगाल? आज मात्र विरोधकांनी शपथ घेतली नाही। आज सगळ्या विरोधकांनी सभागृह त्याग केल्यानंतर मातोश्री गाठली। मातोश्रीवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर शिवसेनेचे जे नेते आहेत हे एकत्रितरित्या उपस्थित झाले। या ठिकाणून शरद पवार यांना फोन करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर शरद पवार यांचं एकमेकांशी बोलणं झालं आणि त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आलाय की महाविकास आघाडीचे सगळे जे आमदार आहेत त्यांनी उद्या शपथ घ्यावी आणि ईव्हीएम विरोधातला जो लढा आहे तो सुरूच ठेवावा। भास्कर जाधव यांनी यावर प्रतिक्रिया देत असताना असं स्पष्ट केलेलं आहे की संविधानाची जी आयुध आहे ती वापरण्यासाठी आम्हाला सगळ्यांना शपथ घ्यावी लागेल, तेव्हाच नागरिकांचे जे प्रश्न आहे किंवा आमचे जे विरोधाचे मुद्दे आहे ते आम्ही सभागृहामध्ये मांडू शकू आणि त्यासाठी म्हणून आम्हाला उद्याच्या दिवशी शपथ घ्यावीच लागणार आहे। आणि त्यामुळे कुठेतरी हे स्पष्ट झालेलं आहे की महाविकास आघाडीचे सगळे आमदार ज्यांनी आज सभागृह त्याग केला होता, आज पहिल्या दिवशी त्यांनी कुणीही शपथ घेतली नाही। त्यांनी आपला निषेध नोंदवून आता उद्या शपथ घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। नक्की प्रणाली, धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल।